तर नमस्कार भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलाच आहे. असा व्हिडिओ जर तुम्हाला पण एडिट करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत ते तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला CapCut ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला एक VPN, कोणता पण VPN असतो तो इथे कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करून आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायची. तुम्ही तुमचा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर डेमोसाठी मी हा फोटो इथे ॲड करतो आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे क्लिक करून इथे जस्ट तुम्हाला खाली रेशोचा जो ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती टच करून येते 9.16चा रेशो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर फोटोवरती टच करून अशा प्रकारे दोन बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला एक ऑल मटेरियलमध्ये एक बिट मार्क दिला आहे. तो बिट मार्क जस्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. इथे ओव्हरलेवरती जाऊन इथे जस्ट ॲड ओव्हरले करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजवरती जाऊन मी तुम्हाला एक ऑल मटेरियलमध्ये एक बिट मार्क आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. तो जस्ट इथे ॲड करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारचं बघू शकताल तुम्ही. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला मी अशा प्रकारचे बिट दिलेत बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे बीट 1 तुम्हाला दिसून येईल. तिथे तुम्हाला जस्ट आपल्या फोटोवरती क्लिक करून इथे स्प्लिट करून टाकायचा आहे. तशाच प्रकारे थोडंसं पुढे नेऊन तुम्हाला अजून एक बीट 2 अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय तुम्ही. तिथे पण तुम्हाला आपल्या फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करून टाकायचं आहे. तर जस्ट एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे इथे बघू शकताय तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एंड होतो आहे. त्यासाठी तुम्हाला इथे स्प्लिट करून आपल्याला एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे डिलीट करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे 10F पर्यंतच ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला हा जो बिट मार्क आहे तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे ॲड ऑडिओवरती जाऊन तुम्हाला पुन्हा तोच बिट मार्क इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर हे तुम्हाला इथे टच करायचं बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी तुम्हाला एक एंडिंगचा जो व्हिडिओ आहे तो पण प्रोव्हाइड केलेला आहे ऑल मटेरियलमध्ये. तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला आपल्याला आता व्हिडिओला इफेक्ट द्यायचे. त्यासाठी पहिल्या फोटोला टच करून इथे ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला इथे कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायचं. त्यानंतर तुम्हाला दिसून येईल बघू शकताय तुम्ही झूम वन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे टच करून पुन्हा ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे पेंडुलम 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढची आपली शेवटची जी इमेज आहे त्याला पण टच करून तुम्हाला अशा प्रकारे कॉम्बोच्या कॅटेगरीमधला तुम्हाला पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर सुरुवातीला येऊन येते तुम्हाला खालती जो इफेक्टचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करून येते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ट्रेंडिंग नाही तर आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला दिसून येईल बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हेक्सागोनल स्पॉट नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ह्याची जी लेंथ असेल बघू शकता ते आपल्या पहिल्या बीटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे. तो PNG ॲड करण्यासाठी जस्ट इथे ओव्हरलेवरती जाऊन इथे तो PNG आहे तो इथे ॲड करायचा अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारचा PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. ह्याची लेंथ तुम्हाला आपला जो फोटो आहे तिथवर ठेवायचे. त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे वरती तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचे. बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर वरती तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जाऊन व्हिडिओ जो आहे तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.